नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इथेनॉलच्या नावानं वितंडवाद, फुकटचा आरडाओरडा, फुकटचा काय म्हणता येईल त्याला चर्चेचा धुराळा उडवून दिला जातो. लगेच काही जण म्हणणार की बघा, नितीन गडकरीच्या पोराची इथेनॉलची फॅक्टरी आहे, त्याच्यामुळे इथेनॉल मिक्सअप करा सांगते. काही जण बुम्मा म्हणणार की तुम्ही कसं काय आम्हाला कंपल्सरी करता इथेनॉल वापरा, आम्हाला नाही वापरायचं. काही जण म्हणतात आमच्या गाड्या कशा खराब त्यानं होत आहेत, त्याच्यामुळे मायलेज सगळ्या म्हणजे नुसता धुराळा म्हणलं ना. मी स्वतः इंजिनियर आहे आणि अल्टरनेट एनर्जी सोर्सेस किंवा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस असा एक विषय शेवटच्या वर्षामध्ये प्रकल्पासाठी आम्हाला होता. त्याला काही कोणी तेव्हा पाठिंबा दिला नाही, त्याला प्रोजेक्टसाठी कोणी स्पॉन्सरर्स पण भेटले नाही, आम्हाला ते नाच सोडून द्यावं लागला, ती गोष्ट वेगळी. एक फार साधा मुद्दा तेव्हाही होता चर्चेमध्ये की जर MSEBची वीज फुकटाफाकटी उपलब्ध असेल तर तुम्ही किती आपटून घेतलं. तेव्हा पेट्रोलही काही फारसं महाग नव्हतं. तर बाकीच्या ह्या सगळ्या तुमच्या संशोधनाचा उपयोग काहीच होणार नाही, कोणाला त्याच्यामध्ये रस नाही. तेव्हाची गोष्ट 1992ची गोष्ट. मी इंजिनिअरिंग पासआउट झालो BEला, म्हणजे शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा. आज काय परिस्थिती, होर्मुझ बंदरामुळे तुमचं ते सगळं पेट्रोलचं म्हणजे या सगळ्या ज्या क्रूड ऑइलचं जे प्रकरण गळ्याशी आलं, नाकातोंडात पाणी गेलं तसं नाकातोंडात क्रूड ऑइल गेलं असं पण म्हणूयात. आणि मग सगळ्यांना साक्षात्कार झाला की अरे काहीतरी पर्याय शोधला पाहिजे. मग त्याच्यामध्ये 3 पर्याय होते. तर तुम्ही सोलरवरती चालवा, त्याच्यानंतर बॅटरी म्हणजे आता मोठ्या प्रमाणात बॅटरीची वाहनं आलेली, आणि तिसरं म्हणजे इथेनॉलचं प्रमाण वाढवा. सगळ्या पद्धतीनं आरडाओरडी धिंगाणा करणं चालले. बॅटरीच्या व्हेकलच्या बाबतीमध्ये असंच झालेलं. यापूर्वी पण त्याच्यावरती टीका करण्यात आली. सोलरचं ते पॅनल कसे आवाढव्य, ते काय शक्य आहे, जमणारच नाही. पण आता बऱ्यापैकी गाड्यामध्ये नाही तरी जर शेतीमधले जे वीज पंप आहेत ते सोलारवरती आता यायला लागलेले आहेत. काही घरांमध्ये वापर सुरू झाला आहे. त्याच्यामध्ये MSEBनं आडकाठी आणली की तुम्हाला दिलेल्या प्रमाणाच्या पेक्षा जास्त तुम्ही जर वीज उत्पादन केलं तर तुम्हाला निगेटिव्ह म्हणजे तुम्हाला दंड लागेल. आणि आताही इथेनॉलचं प्रकरण. ह्या तिन्हीच्याही मुळाशी तुम्हाला मी सांगतो, एनर्जी पॉलिसी म्हणून जे म्हणतो त्याच्यावरती जे प्रचंड प्रमाणात स्वतः गव्हर्नमेंटचाच हस्तक्षेप आहे. गव्हर्नमेंटचीच मोनोपॉली किंवा गव्हर्नमेंटच ते फक्त करते. यानं होतं काय की कुठल्याही मक्तेदारीतून विकृती निर्माण होतं. त्या पद्धतीने इथे तयार झालेले आहे. E10चा वापर तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं करता आहात. E10साठी तुमच्या गाड्यांचे इंजिन पण सुटेबल आहे. त्याच्यानंतर E11 असो, E15 असो, ह्या सगळ्याचे प्रयोग झालेत. असं नाही की अचानक आता E20 म्हणजे 20% इथेनॉल मिसळण्याचं येतं. आताही ह्याच्या सगळ्या टेस्टिंग कराव्यात, त्याचं खुलं ह्याच्यामध्ये मांडावं. नवीन गाड्या 2023च्या नंतरचे ज्या गाड्यांचं प्रोडक्शन झालेलं आहे ते सगळं E20ला कॉम्पिटेबल आहे. आधीच्या ज्यांच्या गाड्यामध्ये त्यांना समस्या येऊ शकते, पण नंतरच्या काळामध्ये हे सगळं ओळखून ह्या सगळ्या मोठ्या ऑटोमोबाईल आणि बाकीच्या सगळ्यांनी त्यांच्या गाड्या किंवा आताही गॅस आणि त्याच्यानंतर पेट्रोल डिझेल अशा अल्टरनेट असं पर्याय असलेल्या गाड्या हायब्रिड स्वरूपातल्या आत्ता वापरात येतात. हे सगळे प्रयोग चालतात मी तुम्हाला सांगतो. किंवा आमच्याकडं ग्रामीण भागात शेतकरी संघटनेच्या चळवळीतला अनुभवी कार्यकर्ते तेव्हा मिळणारं घासलेट, त्याचा वापर करून गाड्या चालवायच्या. हातभट्टीची दारू, काय वाटेल ते वापरलेले गाड्यांमध्ये. त्या गाड्यांचा काय काबाडा झाला नाही झाला ती गोष्ट वेगळी. एक सगळ्यात साधा मुद्दा आहे की सगळ्या पद्धतीच्या ऊर्जेचं जी बाजारपेठ आहे ती खुली असावी. कोणी काय ऊर्जा वापरावी, जसं आम्ही गाडी खरेदी करताना गव्हर्नमेंटला विचारतो का की मी कुठली गाडी घेऊ ते. बाजारामध्ये गाड्या उपलब्ध आहेत, माझा अनुभव आहे सांगणार आहे, माझा जी काही उपयुक्तता आहे, माझ्या बजेटमध्ये जे बसतं आहे त्या पद्धतीने मी गाडी खरेदी करतो. मग ह्याचा पुढचा टप्पा म्हणून इंधन त्या गाडीमध्ये जे भरायचं ते मी माझ्या सोयीनं का नाही निवडू शकत. सरकारच्या कंपन्याकडून पेट्रोल घ्यायचं आणि त्याच्यावरतीच गाडी चालवायची कोणी सांगितलं सरकारला हस्तक्षेप करायला याच्यामध्ये. पॉलिसी मॅटर पुरतं सरकारने मध्ये यावं, पॉलिसी ठरवून द्यावी, पण सरकारने हा उठारेटा पेट्रोलियम पदार्थांचा करू नये. कितीतरी गोष्टी सरकारकडे आधी होत्या. ब्रेड सरकार बनवत होतं, गव्हर्नमेंटचा ब्रँड होता. हॉटेलिंग सरकारकडे होतं. इथलं या छत्रपती संभाजीनगरची गोष्ट आहे. अशोका नावाचं मोठं हॉटेल गव्हर्नमेंटचं होतं. कितीतरी गोष्टी अशा तुम्हाला मी दाखवून देऊ शकतो की ज्या आधी गव्हर्नमेंटचं होतं, नंतर गव्हर्नमेंटकडून ते गेलं. पूर्णपणे विमान वाहतूक ही गव्हर्नमेंटकडे होती ना. पण आता जेव्हा प्रायव्हेट, त्याच्यामध्ये मी परत सांगतो, जेव्हा स्पर्धा खुली नसती तेव्हा विकृती जन्माला येतात. तुम्ही मोनोपॉली केली फक्त काहीच कंपन्यांना लायसन्स दिल्याच्या नंतरही त्याच्यातही प्रॉब्लेम आलेला आहे एव्हिएशनमध्ये. म्हणून पहिलं वाक्य माझं असे की स्पर्धा खुली पाहिजे.
स्वतः गव्हर्नमेंट असो किंवा खाजगी 2-4 उद्योजक असो, ह्या सगळ्यांकडे जर मोनोपॉली राहिली तर त्याच्यात विकृतीच तयार होतात. खुली स्पर्धा असल्याच्या शिवाय विकासही होत नाही आणि खुली स्पर्धा असल्याच्या शिवाय ग्राहकांना पूर्णपणे पर्याय उपलब्ध जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत ती बाजारपेठ विकसित सुद्धा होत नाही. आज पूर्णपणे हे जे इंधन आहे, ह्या इंधनाची बाजारपेठ ज्या पद्धतीनं गव्हर्नमेंटने ताब्यात ठेवलेली आहे आणि पुन्हा ते कमी जास्त झालं म्हणून की काय आंतरराष्ट्रीय सगळ्या ज्या घडलेल्या घडामोडी, ह्या सगळ्यामुळं ही परिस्थिती येऊन बसलेली आहे. गॅसच्या बाबतीमध्ये आत्ताच 1 महिन्यापूर्वीपर्यंत किती ओरड केल्या गेलेली होती. आता अशी परिस्थिती आहे की काही ठिकाणी आमच्याकडे छत्रपती संभाजीनगरलाच, मी राहतोय त्या ज्योतिनगर भागामध्ये सुद्धा पाईपची गॅस लाईन आलेली आहे आणि काही ठिकाणी प्रत्यक्ष त्याचा वापर सुरू झालेला आहे. मग कुठे गेलं ते सिलेंडर आणि त्याच्या मारामाऱ्या आणि ते नंबर लावले काय नाही, तुमचं हे कुठे आहे, कार्ड कुठे आणि कुठं काय नाही ते सगळं, आणि ते जे फोटो त्या रांगेमध्ये लोक आहेत आणि काय काय सगळं चित्र उभं केलं गेलेलं होतं. E20चं प्रकरण हे पूर्णपणे एकतर टेक्निकल मुद्दा आहे. त्या क्षेत्रातले जे ऑटोमोबाईल क्षेत्रातले आणि आमच्या इलेक्ट्रिकल क्षेत्रातले आणि बाकीच्या याच्यातले जे इंजिनियर्स आहेत, अभियंते, त्यांनी सगळा रिसर्च करून कंपन्यांनी आता प्रत्यक्ष कंपन्या समोर येऊन सांगतात की 2023 नंतरच्या गाड्या ह्या E20ला कॉम्पिटेबल आहेत. आधीच्या नाहीत म्हणजे ते टेस्टिंग घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये थोडेफार बदल होतीलही. किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही पर्याय उपलब्ध करून द्या ना. माझी गाडी जुनी असेल आणि मला शंका असेल तर मला ते पेट्रोल उपलब्ध करून द्या ना, प्युअर पेट्रोल. मी मोजेल त्याची किंमत काय मोजायची ती. हे E20 आहे, त्याच्यामध्ये 20% इथेनॉल आहे, अजून 30% वाला आणू द्या. 40% इथेनॉल मिक्सअप करता येऊ शकतं आत्ताच्या परिस्थितीमध्ये, फारशी तडजोड न करता आणि फारसं काही बदल न करता. हे सगळं समजून न घेता, म्हणून म्हणलं की याच्या मुळाशी इंधनाची बाजारपेठेवरची जी मक्तेदारी आहे ती सगळ्यात महत्त्वाचं त्याचं कारण आहे. जेव्हा हे सगळं खुलं होईल तेव्हाच आणि त्याच पद्धतीने मग बाकीचं पण रिसर्चला त्याच्यामुळे गती मिळेल. ते रिसर्चला गती मिळाल्याच्या नंतर त्या ठिकाणी वेगवेगळे पर्याय समोर येतील. केवळ बरं आता इथेनॉल तरी कुठलं वापरायचं, आम्ही यापूर्वी व्हिडिओ केला होता, कोणी त्या विषयाला हात घातलेला नाही आहे. साखर कारखान्याकडून तयार झालेलं इथेनॉल ज्याची मागणी सरकारने नोंदवलेली होती त्यांनी तेवढी पण घेतलं नाही इथेनॉल सरकारने त्या साखर कारखान्यांकडून. सरकारने धान्यावरच्या इथेनॉलला परवानगी दिली कारण की धान्य एक्सेस होऊन बसलेले तुमच्याकडे. धान्य एक्सेस का झालं तर हे प्रोक्युरमेंटचे जे सगळे घाणेरडे धंदे आहेत, रेशनवरती आपण 80 कोटी लोकांना धान्य देतो या नावाखाली जे काही सगळा भ्रष्टाचार चालतो त्याचा एक पार्ट म्हणजे त्या धान्यापासून इथेनॉल तयार होतं. मग ते इथेनॉल खरेदी करा म्हणून गव्हर्नमेंटवरती परत प्रेशर. म्हणून म्हणलं की ही जोपर्यंत मक्तेदारी जात नाही, ही बाजारपेठ खुली होत नाही तोपर्यंत ही विकृती संपणार नाही. उद्या इथेनॉल मिक्सअप करायचा निर्णय होईल, इथेनॉलवरची गाड्या सुरू होतील 20% प्रमाणे एक काही दिवसामध्ये पूर्णपणे सुरळीत झाली दिसेल. पण इथेनॉल कुठलं घ्यायचं म्हटल्याच्या नंतर परत धिंगाणे सुरू होतील. मग ते ग्रेनचं म्हणजे धान्यापासूनचं इथेनॉल घ्यायचं आहे का मळीपासूनचं किंवा ऊसापासून तयार होणारं इथेनॉल घ्यायचं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्यामध्ये सरकारी हस्तक्षेपानं विकृती जास्त प्रमाणात निर्माण झालेल्या आहेत. सरकारने ह्या होर्मुझ बंदर आणि या सगळ्या प्रकरणातून आंतरराष्ट्रीय असो किंवा राष्ट्रीय असो सगळ्यात पहिल्यांदा याच्यातून हात काढून घ्यावा. पूर्णपणे जसं गाड्या खरेदी करणं आमचं स्वातंत्र्य आहे आणि खाजगी कंपन्या करतात, तसं त्या गाड्यातल्या इंधनाचा पण विषय असावा. त्याच्यामध्ये सरकारने पडावं जेणे काय राजा व्यापारी तेणे प्रजा भिकारी अशी काहीतरी एक गुजरातीमधली म्हणे, नशीब ती गुजरातीमधलीच आहे. सरकारने इंधनाचा व्यापार करू नये. सरकारला जो काही कर घ्यायचा आहे आणि जे काही पॉलिसी ठरवायची त्याच्या बाबतीत सरकारने निर्णय घ्यावा. आज वरवर दिसत असताना E20 नितीन गडकरीचा स्वार्थ, त्याच्या पोराची इंडस्ट्री असं म्हणून दिशाभूल केली जाते. प्रत्यक्षात हा प्रश्न ऊसापासूनच्या इथेनॉलचा सुद्धा नाही आहे, धान्यापासून पण इथेनॉल आणि बाकीच्याही गोष्टी आहेत. अजून एक तुम्हाला मी शेवटचा मुद्दा सांगतो. असं काही करायचं म्हटलं तर हे सगळे आमचे डावे समाजवादी लिब्रांडू छाती बडून रडत बसतात. धान्यापासून इथेनॉल काय, अल्कोहोल तयार करायचं म्हणजे खायला नाही भाकरी आणि म्हणतात दारू प्या, असा अतिशय खोटा फेक नॅरेटिव्ह घाणेरडा प्रचार ह्या सगळ्या डाव्यांनी केला. एक काळी पोटाला अन्न नाही त्या अन्नाची तुम्ही दारू करा म्हणता. इथं अन्न सडायला लागले. काळी ज्वारी, मी परभणीचा आहे तिकडचा, तेव्हा काळी ज्वारीचं जेव्हा कारण की पावसाचा फटका बसल्याच्या नंतर ती ज्वारी काळी पडते, तिचं कसं खावं त्याच्यापासून इथेनॉल तरी करू द्या. केवळ ज्वारीच नाही, त्या ज्वारीच्या धाटापासून सुद्धा त्याच्यामध्ये इथेनॉल कंटेंट आहे, ते पण करता येऊ शकतं. हा 20 वर्षापूर्वीचा विषय आहे.
शेतकरी संघटनेनं फार मोठ्या प्रमाणात हे लावून धरलं होतं की धान्यापासून तयार होणाऱ्या ऊसापासून म्हणजे शेतीचं प्रॉडक्ट हे याचा शेतकऱ्याला बेनिफिट मिळू शकतो, ही बाजारपेठ खुली करा. शक्य आहे अजून काही दिवसाच्या संशोधनानंतर केवळ इथेनॉलवरती गाड्या चालतील, आम्हाला बाहेरचं काही गरज पडणार नाही, आमच्याकडं आमचं इंधन तयार झालेलं असेल. हा सगळा विषय हा सरकारी हस्तक्षेपामुळे गुंतागुंतीचा आणि बनलेला आहे, त्याच्यामध्ये विकृती तयार झालेल्या आहेत. आमचा आग्रह आहे, आमचा हट्ट आहे की ही बाजारपेठ खुली झाली पाहिजे, तरच हा प्रश्न सुटू शकतो. इथेच थांबूयात. धन्यवाद. कर्मजागृतीचा विधायक बुरुज. Analyzer News.